हातोडा गरम असताना घाव घालणारे म्हणून ओळखले जाणारे दिलीप माने यांचं विधानसभेचं टायमिंग चुकलं, पण त्यातून धडा घेत आता ते सोलापूर बाजार समितीच्या रणांगणात सावध आणि आखीव रेखीव पावलं टाकत आहेत. एकीकडे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीचं रणशिंग फुंकलं असताना दुसरीकडे माने यांनी मात्र शांत संयमीपणे ठाम डाव टाकल्याचं चित्र सध्या सोलापुरात दिसत आहे. उत्तर आणि दक्षिण सोलापूरमधील अनेक सहकारी सोसायट्यांवर माने यांचं वर्चस्व आहे आणि हेच त्यांच्या ताकदीचं मुख्य शस्त्र बनलं आहे. भाजप हायकमांडनेही यंदा बाजार समिती कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचे स्पष्ट आदेश स्थानिक नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे माने यांची थोडी गोची झाली असून दबावाखाली त्यांनी नवा गोड डाव टाकल्याची जोरदार चर्चा आहे. सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माने यांनी सकाळी नाश्त्याला आमंत्रित केलं. शासकीय विश्रामगृहात बंद दाराआड दोघांमध्ये चर्चेची पेटी उघडली गेली. त्यानंतर दुपारी गोरे हे थेट माने यांच्या सुमित्रा निवासस्थानी जेवणासाठी गेले. मानेंनी केलेल्या आमरस जेवणाची चर्चा जोरात झाली, पण जेवणाआधी गोरे आणि माने यांनी एका खोलीत चर्चा केली. चर्चा झाल्यानंतरच ते जेवणासाठी बाहेर आले. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे कुठंच समोर आलं नाही, पण माने यांनी आमरस जेवणाच्या निमित्ताने गोड डाव साधल्याचं बोललं जात आहे.